सांगितलं होतं तुम्हाला. तुम्हाला कळते एक एक मिनिट किती महत्वाचं आहे ते. तिथे साबीला काही आठवलं आणि धैर्य समोर तिने थोबाड उचकटलं तर माझी वाट लागून जाईल. त्याआधी तिला ठार वेड करायचंय. मी तुम्हाला परत एकदा सांगते, मला कामात आणि वेळेत हयगय केलेली चालणार नाही. यांना जर हिराबद्दल सांगितलं तर या अजून भडकतील. तुमच्याशी बोलतेय मी. सॉरी मॅडम, त्या डॉक्टरमुळे वेळ लागला. ऐकायलाच तयार नव्हता. दिल्या 2 ठेवून मग गोळ्या मिळाल्या. पण मग तो थोबाड उचकटणार नाही ना कुठे? बास काय मॅडम, त्याला सांगितलं याची पोरं कुठल्या शाळेत जातात, तिथनं घरी कधी जातात, त्यांचा क्लास कुठे आहे, सगळी कुंडली मांडल्यावर थरथरा लागला. तो कसला तोंड उघडतोय. छान, ठीक आहे, निघा तुम्ही. आणि हो, इराकडे बारीक लक्ष ठेवा, नाहीतर ती तिकडे काहीतरी गोंधळ घालायची. आता काय वाटेल तेच झालं तरी सावी नाईक या जन्मात तरी बरी व्हायची नाही. चला 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 चला, बस झालं खेळणं. गोड गोड औषध कोणाला घ्यायचंय बरं? मला नको औषध, मला खेळायचंय. चावी औषध तर घ्यायलाच लागल ना. नको, मला नको. अरे बाळा, तुझं जेवण बाकी आहे ना अजून? तुझा जेवण करून ये. आमची सावी की नाही आता औषध घेऊन परत येणार. मला नाही प्यायचं औषध. ते औषध ना खूप कडू आहे. मला नको. जर औषध नाही घेतलं तर आपला ससुल्या रुसल ना, मग तो खेळायला नाही येणार तुझ्या बरोबर. मग ससुल्याला पण औषध द्यायचं. बर, आपण ससुल्याला पण औषध देऊया. हा, मी औषध खाऊन परत येते. हा, चल. कुठे ठेवल्या असतील गोळ्या? फ्रेंड, आपण ससुल्याला खूप औषध द्यायचं आणि मला थोडंच औषध द्यायचं. हा, बर, असंच करू हा आपण.